कोण आहे? कोण आहे? तुझ्या नशिबावर धोंडा पडल, भला मोठा धोंडा. नाही यमुना मावशी, नकोय मला तो काढा. अगं सुनबाई, औषधाला नाही म्हणून कसं चालेल? ते काय नाही, डोळे मिटून पटकन घेऊन टाक औषध. यमुना मावशी, चव काही डोळ्यांना लागते का? जिभेलाच लागते ना. आता हे मला कळत का नाही असं वाटतं तुला? पण ते काय नाही, औषधाशिवाय मी काय तुला सोडायची नाही. चल घे घे औषध. नको ना यमुना मावशी. ताई, गोड लागावं म्हणून मध बी घातलंय त्यात. अगं गेल्या वेळेला माझ्या पोटशुळावरती असंच औषध पाजलं होतं तिने मला. आणि काय सांगू, 2 तासात खडखडीत बरी होऊन माझ्या चुलीपाशी उभी होते मी. ते काय नाही, घे औषध घे घ्या. सावकाश. हे काय गोड होतं? मग कडू कशाला म्हणतेस ग? जा जरा माझ्यासाठी गुळ घेऊन ये. ताई, आता अर्धा तास तरी काही खाता यायचं नाही. हा काय जाच आहे गोदा? काय चाललंय हा सगळा गोंधळ? बरं झालं महादेवा आलास तू. आता तूच सांभाळ तुझ्या बायकोला. सकाळपासून उलट्या लागल्या तिला आणि औषधाच्या नावाने मात्र बोंब. उलट्या म्हणजे? काल काहीतरी शिळं पाक गेलं असेल पोटात आणि आता हा पित्ताचा त्रास सुरू झालाय. अच्छा. यमुना मावशी, मी सांगितलं ना, आता बरं वाटेल. मला औषध घेतलंय मी, आता तक्रार करायची काही गरज नाहीये. ठीक आहे, तासाभरानं गोदा भाताची पेस्ट घेऊन येईल. ती निमूटपणे घ्यायची. हा, काय झालं? अचानकच गप्प झालात. काही नाही. माझ्यापासून लपवताय? तुमच्या डोळ्यात क्षणभर चमकून विझलेला आनंद काही माझ्या डोळ्याला लपलाय असं वाटतं तुम्हाला? आशा बाळगायची नाही असं सतत मनाला सांगतो. पण ती आशा काही पाठ सोडत नाही. त्याच आशेवर तर आपण दोघंही जगतोय ना. नाही पार्वती, आम्ही फक्त तुझ्यासाठी जगतोय. आमचं नाव स्वतःच्या नावापुढे लावणारा या जगात आला नाही तरी परवा नाही. देवाने तुला आमच्यासाठी पाठवलंय, हेच खूप आहे. पण माझ्या जागी जर दुसरी कोणी असती तर कदाचित या वाड्यात आज एक बाळ. पार्वती, अगं त्रिकाल शक्ती शंभू महादेवानेही आपल्यासाठी पार्वतीचीच निवड केली. तिथे हा महादेव दुसऱ्या कोणाचा तरी विचार तरी कसा करू शकेल? हो, आम्हालाही वाटतं.
पायात वाळा घालून तुडतुडणारी पावलं या वाड्यात असावीत. कुणाचे तरी पोपडे पोल ऐकत अहोरात्र आम्ही गुंगून जावा खूप वाटतं. पण हे नाही तरी तक्रार नाही. कारण तू आहेस. आणि शेवटी त्या पार्वतीने आपल्या अंगाच्या मळातूनच एक गणेश घडवला ना. सगळे प्रयत्न थकले तर आपणही अशाच एका गणेशावर उथळून टाकू आपल्या वात्सल्याचा खजिना. शेवटी रक्ताचंच नातं असायला हवं असं काही गरजेचं नाही. आमचे आणि आमच्या तीर्थरूपांचे संबंध पाहिल्यानंतर आमची खात्रीच पटते. हे बघा, आता पुन्हा तुम्ही मामांजींच्या आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचंही नाही. असो, तू आता विश्रांती घे. बाहेर दामोदर येऊन बसलाय. आम्ही त्याला भेटून येतो. जी पाणी. नाव काय ग तुझं? जी गोदा. नवीन लागल्यास वाड्यावर? जी. याआधी कधी पाहिलं नाही तुला गावात? जी गावात बी नवीनच आहे. कुठे राहतेस? डोंगराच्या पायथ्याशी खोपटं बांधलंय. शिकलेस काही? जी. लिहिता वाचता येतं का? असं करून कसं चालेल? शिकायला हवं. जी माझी थोरली बहन आहे, तिला येतं थोडं बहुत. हे बघ, आपल्या गावाची शाळा आहे ना, तिथं आम्ही रात्रीचे वर्ग घेतो. हवं तर तू ये तिथे. बापू म्हणतात शिक्षणच तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून देईल. आणि अज्ञानापासून मुक्ती हेच खरं स्वातंत्र्य. स्त्रियांनी शिकायलाच हवं. दामोदर पंत, गोदाबाई जमलं तर नक्की आहे आमच्या रात्र शाळेत. इथेही स्त्री शिक्षणाचे वर्ग सुरू केलेत म्हणायचे. काय खबर बात? आजच्या प्रभात फेरीला 50च्या वर उपस्थिती होती. हळूहळू आमचा प्रभाव वाढतोय, गावातही आणि देशातही. या देशात 40 कोटी लोक राहतात असं आम्ही ऐकून आहोत दामोदर पंत. असो, ज्या कामासाठी आलायस ते बोल. हे बघ, गावातल्या टेकडीवर भैरव कालेची जी गुफा आहे त्याचा जीर्णोद्धार करून एक चांगलंसं मंदिर बांधायचं ठरतंय. आणि त्या जीर्णोद्धार समितीवर मला तू हवायस. तुला हवी ती मदत आम्ही करू, पण पद नको. महादेवराव, असे काठावर बसून दगड नाहीत मारायचे, थेट पाण्यात सुरू ठोका. हे बघ महादेवा, मी तुला खरं काय ते सांगतो. खरं तर हे जीर्णोद्धाराचं घोडं मीच पुढे दामटतोय. त्या गुफेत नको त्या लोकांची वस्ती वाढते. अफूच्या गोळ्या लावून दिवसभर पडून राहणारे तांत्रिक मांत्रिक भोंदू बघत यांचा वावर वाढलाय. आणि अशा लोकांची छाया आपल्या गावावर तरी नको. आणि आपण जर एखादं चांगलं मंदिर उभं केलं तर त्या निमित्तानं लोकांची वर्दळ वाढेल आणि ही कोळिष्टकं आपोआप दूर होतील.
आणि या कामामध्ये जर एखादा संघर्षाचा प्रसंग आलाच तर मला एक खंबीर माणूस हवाय, आणि तो तू आहेस. अच्छा, असं आहे तर. म्हणजे अहिंसेच्या पुजाऱ्याला हिंसेची वेळ आलीच तर आम्ही शस्त्र म्हणून हवे आहोत. येतो ना. अरे अरे ऐकून तर घे. थांब्या. अरे असा रुसून कुठे चाललास? नाही, तुला जर असंच वाटत असेल तर जातो मी. सहज बोललो आम्ही. मस्करी केली रे तुझी. माणूस जेव्हा मस्करी करत असतो ना तेव्हा खरं तर मनातलंच बोलत असतो. कुठल्या गाढवाने सांगितलं तुला? अरे तुझी जितकी मनधरणी करतो ना तितकी आम्हाला आमच्या बायकोची सुद्धा मनधरणी करावी लागत नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. काही गरज नाही. दामो. मावशीबाई, अगं बडबड नको, हात चालव भरभर. ऐकून तर घ्या मावशीबाई. आज दुपारी माझघराच्या बाहेर काहीतरी खुडबुड ऐकली म्या. मी इथे शेंगा निवडत बसलो होतो, तर बाहेर कसलाचा आवाज झाला, पायाची खसर फसर. मग मी बाहेर गेलो तर झुडपात काहीतरी हालचाल झाल्यासारखी वाटली. मी दगड बी मारला, पण मग काय हालचाल नाही. लांडगा बिंडगा नसेल ना मावशीबाई? या वाड्यात एक मोठा लांडगा राहतो, तोच असणार. म्हणजे कोण? तो सोपान्या, दुसरं कोण? त्याला सवय वाडाभर भोचकपणा करत फिरायची. सोपान्या? हो, जर का पुन्हा वाड्यावरती भोचकपणा करत फिरताना मला दिसला ना तर त्याच्या कमरेत लाथच घालणार आहे बेटा. ए गोदे, तुझा नेमका कोण लागतो गा? गावाला आहे जी. गाववाला? पण त्याचं तर हेच गाव. इथे त्याच्या पिढ्या वाढल्या आणि खपल्या. म्हणजे लय लांबचं नातं आहे. मला बी नीट ठाव नाही, माझ्या बहिणीला ठाव असेल. हे बघ गोदे, तू गुणी मुलगी आहेस म्हणून तुला सांगते, या डोम कावळ्यापासून जरा लांबच राहा, कळलं? नाही तर मला काय पडलीये? चल आता हात हलव. निजून राहा बाळा. मामनजी, बरं वाटतंय ना पार्वती? तुझा डोळा लागला होता म्हणून आम्ही उठवलं नाही तुला. भागीरथी म्हणाली आम्हाला, काळजी वाटली म्हणून आलो. आता बरी आहे मी. जप स्वतःला बाळा. तुला बरं नसलं ना की अख्खं घर मरगळल्यासारखं वाटायला लागतं. बरं, औषध पाणी चालू आहे. उद्यापर्यंत ठणठणीत असेल मी. श्रीराम श्रीराम. तुमचे पती परमेश्वर दिसत नाहीये. त्यांना ठाऊक आहे का तुम्हाला बरं नाहीये ते? हो तर सकाळपासून उशाशीच बसून होते. मग मीच म्हटलं त्यांना जाऊन आपली कामं आटपून या. त्याला कसली आली आहेत डोंबलाची कामं? गावभर उन्हाडक्या करत फिरायच्या. नको त्या माणसांबरोबर नको त्या विषयावर खल करत बसायचं. नाहीतर मग घरात चित्रविचित्र पोथ्यात धुंडाळत बसायचं.
बस एवढंच येतं त्याला. आणि हो, कोडी रस्तात म्हणे आता महादेवराव शास्त्री. कोडी यांना स्वतःच्या आयुष्याची कोडी सोडवता आली नाही. आणि हे मामांजी तुम्ही नका ना यांना. आम्हाला ठाऊक आहे बाळा, त्याला बोललं की तुला लागतं. पण त्याला आहे का काही त्याचं? पार्वती, पार्वती, का आम्ही अस्पृश्य आहोत का? आमची सावली पडल्याने तुमचा धर्म भ्रष्ट होतोय का? आम्हाला आमच्या नाही, तुमच्या धर्माची काळजी आहे. हे बघा, आता पुन्हा तुम्ही दोघं भांडू नका. माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्हाला दोघांनाही. कुणी एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा, असं एक माणूस सांगत फिरतोय सगळीकडे. आम्हाला ते फारसं पटत नाही. त्यामुळे उगीचच कुणीही आमच्या वाट्याला जाऊ नये. माणसानं आपली वाट सोडून तुमच्या आडवाटेला जाऊ नये, असं मुळातच कोणी वागू नये. हे बघा, पुन्हा तेच. मी शपथ घातली आहे तुम्हाला मामांजी. नाही ऐकलं तर हा बारीकसा आजार कायमचा घेऊन जाईल मला. पार्वती, खबरदार पुन्हा असं बोलशील तर. चूक झाली मामांजी. तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस. खर तर लक्ष्मीचा जोडा नारायणाबरोबर शोभतो. तुझ्या नशिबी महिषासूर आलाय. असो, काळजी घे तब्येतीची. येतो आम्ही. पाहिलंस, जाता जाता महिषासूर म्हणून गेले आम्हाला. असाला काय झालं तुला? अहो, खरंच जर तुमच्या डोक्यावर शिंग उगवली तर कसे दिसाल तुम्ही? अच्छा, थट्टा सुचते तुला. ठीक आहे, जातोच आम्ही. अहो, असं काय? ऐका ना, आता काय मी उठा बशा काढू? छे, पंतांच्या घरच्या लक्ष्मीला उठाबशा काढायला लावल्याचं पाप नको या महिषासुराच्या माथी.